नमस्कार. मी तेजा पारुंडेकर. कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आत्ताच्या जेवणात ना मी कारल्याची भाजी केली आहे बरं का, काजू कारल्याची. बाहेर मिळते तशी आणि खूप मस्त झाली. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी 1/2 किलो कारली घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता त्याची आपण दोन्ही बाजू शेपटी आणि शेंडी दोन्ही काढून टाकूयात. मी ना याला मीठ वगैरे लावते, पण मी ते मिठाचं काढून टाकत नाही पाणी, कारण मग त्याच्यातनं मला कारल्याची चव आवडते आणि अजिबात कडू लागत नाही. तुम्ही पण करून बघा. जी आपल्याला भीती असते ना कारलं कडू लागतं वगैरे, तसं काही नाही. आता मी पहिल्यांदा असे 4 त्याचे भाग केलेले आहेत आणि मग त्याचे असे आपण तुकडे करून घेऊयात. अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांचे मी तुकडे केलेले आहेत. मी त्याचे काय म्हणतात त्याला, बिया पण काढत नाही. मी त्याला मीठ लावलं तरी ते मीठ थोडंसं एक 5-10 मिनिट लावून ठेवते आणि मग त्याचे तुकडे करते. असे तुकडे केले तरी चालतील. मोठे असले तर 4 तुकडे करायचे, छोटे असले तर असे करायचे. गोल गोल केले चकत्या तरी चालतील. कुणी न कारली तळून घेतं, पण मग त्याच्यात त्याचा एक तर चव जाते असं मला वाटतं. ती वेगळ्या पद्धतीची भाजी आपण करू शकतो. अगदी थोडं मी त्याच्यात मीठ लावून त्याला लावून ठेवते एक 5-10 मिनिट. म्हणजे मग ते छान मुरतं त्याच्यात, बाकी काही नाही. त्याचं पाणी बिणी काही काढायचं नाही. तुम्ही बघा हे करून, अगदी खूप छान होते ही भाजी. असं मी आता हे त्याला छान सगळ्या ह्याला लावून घेतलेलं आहे. ओके. आता तोपर्यंत मी आता कढई तापवते आणि त्याची फोडणी करते. अगदी ह्या ज्या बिया आहेत ना, त्या कोणाला आवडतात कोणाला नाही. कोणाला त्या कुडकुडीत झालेल्या बिया आवडतात आणि कोणाला त्या नाही आवडत. तर त्या तुम्हाला पाहिजे असतील तर ठेवा, तुम्हाला नको असतील तर काढून टाका. ओके. चला आता आपण कढई गरम करूयात. हे पहा, तर मी कढई छान गरम झालेली आहे. शक्यतो मी भाज्यांना वगैरे परतल्या भाज्या असतात ना परतायच्या, त्याला मी जनरली लोखंडाची कढई करते. आता मी मोहरी वगैरे काही घालत नाही, तेल घालते. तेल थोडंसं गरम, अगदी खूप अगदी आपल्याला गरम करायचं नाही. आता त्याच्यात ही कारली घालूयात. ह्या भाजीचं मेन म्हणजे तुमची कारली छान खरपूस भाजली गेली पाहिजे. तर त्याला एक 5 ते 7 मिनिट लागतात. आणि पहिल्यांदा थोडासा गॅस मोठा करून आणि मग नंतर बंद करून एक 5-7 मिनिट छान गुलाबीसर कारली होऊस तोपर्यंत ती आपण शिजवणार आहोत. ओके. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे ती पटकन शिजतील. एकदा कारली शिजली की मग ती आपल्याला परतून फक्त लालसर करायची आहे. बघूयात जरा एक 5 मिनिट ठेवल्यावर आपण. ठीक आहे. आता परत एकदा मी त्याच्यावर झाकण ठेवते. आहे ना, आता थोडी थोडी लाल व्हायला लागलेली आहे. तर आता ही आपण अशा पद्धतीने छान लाल होईस्तोपर्यंत परतून घेऊयात. परत एक 5 मिनिट ठेवते, तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात. हे मी खोबरं घेतलं आहे, हे डेसिकेटेड कोकोनट आहे. तुम्ही घरचं खोबरं घेतलं तरी हरकत नाही. थोडेसे दाणे आणि 1 चमचा तीळ. 1 चमचा खोबरं, 1 चमचा तीळ, 1 चमचा दाणं. 1/2 किलोसाठी हे आहे. तर आता ह्याचं मी बारीक पूड करून घेते. मीनवाईल आपली कारली कशी होत आहेत ती मधनं हलवत राहायचं बरं का, नाही तर मग ते खाली लागतं आहे. जरा वेळ लागतो या गोष्टीला, पण कारली छान होतात. आता त्याच्यात मी थोडीशी त्याच्यात मी थोडीशी हळद घालते आणि हिंग घालते. कोथिंबीर कुठून आलं काय माहिती माझ्या तोंडात. आता हे हलवून घेऊयात आपण परत एकदा. ओके. ओके. आता हे छान परतलं गेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मघाचा कूट घालूया. तर दाणे पण मी आल्यावर भाजून ठेवते. दाणे नेहमी भाजलेले मी वापरते. तीळ पण भाजलेले असतात. हे सगळं आता आपण छान घातलेलं आहे. हे थोडंसं परतूया आणि याचा मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो म्हणजे काजू. एक मूठभर काजू मी निम्मे निम्मे करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण त्याच्यात घालूयात. काजू तुकडा पण बाजारात मिळतो, तो पण घेतला तरी हरकत नाही. आपल्याला पाहिजे तितके काजू घालायचे, जितके आवडत असतील तितके. ठीक आहे. आता हे परत छान परतलं गेलेलं आहे. आता
याच्याला आपल्याला छान करायचं आहे कॅरमलाइज्ड, हो की नाही. म्हणून ना मी त्याच्यात आता गूळ घालते आहे. चांगला मोठा चमचा भरून बारीक केलेला गूळ घातलेला आहे. किसून गूळ घेतला तर पटकन तो विरघळतो. माझा थोडासा आळशीपणा, मी चिरून घेतलेला आहे गूळ. आणि आता हे हलवत राहायचं जरा, कारण त्या उष्णतेमुळे तो गूळ पिघळतो आणि मस्त त्याचा कॅरमल तयार होतं. आणि मग ही जी आपली भाजी आहे ना, ही छान कुरकुरीत अशी होते. ओके, आता 1-2 मिनिट आपण अजून त्याच्यात हलवून घेतलेलं आहे. तर ते थोडंसं आता आपण शिजू देऊयात. तुम्हाला दिसतं आहे खाली. आता ह्याच्यामध्ये मी घालते आहे चाट मसाला. एक अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. गरम मसाला घरचा, थोडासा काळा मसाला घातलेला आहे. आणि तिखट आपल्याला पाहिजे तितकं. एक अर्धा पाऊण चमचा मी गरम मसाला घातला आहे. पाव चमचा घरचा काळा मसाला घातलेला आहे. आमचूर घातलेला आहे. मीठ आपण पहिल्यांदा लावलेलंच होतं. मिठाची चव बघायची. जनरली कारल्याच्या भाज्या नाहीतर खारट होतात, तर आधी चव बघून मग मीठ पाहिजे तर घालायचं. आणि आता ही आपली अशी छान परतून, सगळ्यात शेवटी तिखट घालायचं बरं का, कारण मग नंतर मग त्याचा रंग बदलतो, ते तिखट जळतं. तर छान आता आपली ही अशी भाजी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. कशी दिसते? मस्त दिसते की नाही? तुम्ही पण करून बघा. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे तो आवडला तर नक्की लाईक, शेअर करा, कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंटची मी वाट बघते आहे. आणि सबस्क्रायबर माझे वाढले पाहिजेत, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव.